राम राम मंडळी. जय जिजाऊ जय शिवराय. बाळ झालं की घरात पेढे वाटले जातात, फटाके फुटतात, सगळे खुश असतात. पण त्या पाळण्या शेजारी बसलेली ती आई आतून कशी आहे हे कोणीच विचारत नाही. 9 महिने पोटात वाढवलं, आता हातात आले, पण तरी मनात एक अनामिक भीती का वाटते? काळजात जणू भीतीचा गोळाच बसलाय. आई झाल्यानंतर न सततच्या कटकटी, लोकांचे फुकटचे सल्ले आणि न संपणारी कामं. शरीर तर आधीच थकलं असतं, पण मन मन तर जणू कोणीतरी चेपून धरल्यासारखं वाटतं. कोणी म्हणतं आमच्या काळी पण मुलं झालीच की, आम्ही नाही केवलं एवढं अवडंबर. हे ऐकले की वाटतं माझं दुखणं इतकं स्वस्त आहे का? माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही का? आता बरेचसे डिलिव्हरी ऑपरेशन होतात, मग हेही बोललं जातं ऑपरेशन तर झाले, काय एवढ्या वेदना सहन केल्यास? पण त्या 3 दिवसाचे हाल तिलाच माहीत. धड उठता येत नाही की बसता येत नाही. आई झाल्यानंतर ना शरीरामध्ये बरेचसे चेंजेस होतात. कधी हातातील गोष्ट कुठे ठेवली हेही आठवत नाही, तर कधी माझं काय चाललंय काहीही कळत नाही. माझं खाणं